हाय फ्रेंड, नमस्कार. गणेश शिंदे चाकण हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मिक्सरची फिल्ट कॉईल, आर्मेचर व मोटर कशी तयार करायची आहे. तर ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे व त्याची माहिती पण देणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर तुम्ही जर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबर करा, साईडचे बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पहिल्या व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा. हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा. तर आपण मोटर तयार करण्यासाठी पहिले सुमितचं ब्रॅकेट घेणार आहोत. त्याच्यानंतर दुसरं एक घेणार आहोत, हे खाल्लं. त्यानंतर आपल्याला लागणारे फिल्ट कॉईल, त्याच्यानंतर आपल्याला लागणारे आर्मेचर. तर आता मी पूर्ण मोटर तयार करत आहे. तर तुम्ही पाहू शकताय आता मी कशी तयार करणार आहे तर त्याची तुम्हाला माहिती पण देणार आहे. तर चला व्हिडिओ पहा. तर आपण हे ब्रॅकेट घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपण आर्मेचर टाकणार आहोत. पहिले तुम्हाला फिल्ट कॉईल सांगतो. इकडे बघू शकता तुम्ही 2 वायर आहेत, इकडे बघू शकता तुम्ही 4 वायर आहेत. या 4 कॉईल, ह्या 2 कॉईल. तर ह्या 2 कॉईलमधली आपली एक इकडं ब्रशसाठी जाणार आहे, इकडली तिसऱ्या कॉईलमधली चौथी कॉईल ब्रशमध्ये जाणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. ब्रॅकेट घेणार आहे, तर आपण ह्या ब्रॅकेटमध्ये फिल्ट कॉईल टाकलेली आहे. तर हे 2 नट आहे, फिल्ट निघू नये म्हणून आपण हे 2 त्याच्यात पहिले टाकून घेणार आहे. पहिले आपण नट बसवणार आहे. नट बसवणार आहे. मित्रांनो, ही फिल्ट कॉईल कशी वाइंडिंग केली जाते तर याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवाल. आपण हा कसा मिक्सरची फिल्ट कॉईल वाइंडिंग करणार तर याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर आता आपण रेडी वाइंडिंग कॉईल घेतलेली आहे, वाइंडिंग केलेली. हे नट चांगले टाईट करून घ्यायचे आहेत आपल्याला. चांगलं मी फिटिंग करून घेतलेले आहे. आता ही आहे आपली कार्बन पट्टी. तर मी तुम्हाला हे वायरचं एकदा सांगतो. हे आपल्या 3 कॉईल आहेत. तर
एक तार तुम्ही बघू शकता, ही एक तारवाली 1 नंबरच्या बटनला चालणार, ही 2 नंबर, हे 3 नंबर, हे आपल्या स्पीडच्या कॉईल झाल्या. ही एक कॉईल आहे, ही आपण इथं कार्बनसाठी देणार आहोत. त्याच्यानंतर ह्या साईडच्या 2 कॉईल आहेत, एक आपण ओव्हरलोड स्विचसाठी देणार आहोत आणि एक इथं कार्बनसाठी देणार आहोत. मी पाहिले. तर आता मी आर्मेचर बसवणार आहे. तर आता आपण आर्मेचर घेऊया. आर्मेचरला थोडं ऑइल लावून घ्यायचं. ऑइल लावतोय, ऑइल जास्तही लावायचं नाही. याच्यात आपण फील्ड कॉईल मध्ये आर्मेचर टाकू. बघा, त्याच्यानंतर आपण आता थोडं ऑइल टाकू. त्याच्यानंतर हे बूस्ट ब्रॅकेट आपण वरनं बसवणार आहे. आता आपण बॉडीचे 4 नट लावणार आहे. बॉडीचे 4 नट आपल्याला लावून घ्यायचे. आता बॉडीचे 4 नट बसून घेऊ. बॉडीचे नट चांगले फिट करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण ही बॉडीचे नट बसून घेतलेले आहे. तर बघू शकताय आपण, सेटिंग न करता ही मोटर आपली प्ले झालेली आहे, एकदम फ्री झालेली आहे. हे बघू शकता. तर याची मी तुम्हाला माहिती देतोय. व्हिडिओ स्क्रिप्ट करून अशा पद्धतीत आपली सेटिंग याची झालेली आहे. बघा, एकदम मोटर फ्री झालेली आहे. तर आता आपण याचं वायर कनेक्शन करणार आहे. तुम्हाला वायर कनेक्शन दाखवतो मी. ही आपली कार्बन पट्टी आहे. याच्यासाठी आपण लग घेणार आहोत. तर आपण हे वायर जाळून घ्यायचे. वर इन्सुलेशन असतं. याला जाळून घेतल्याच्या नंतरच आपल्याला कनेक्शनला सप्लाय देता येतो. यही आपण जाळून घेणार आहोत. संपूर्ण कॉइलचं आपलं इन्सुलेशन जाळून काढायचं आहे. बघू शकता. अशा प्रकारे आपण जाळलेले आहे. तर आपण हे जाळून घेतलेले आहे.
अशा प्रकारे आपण हे आता साळून घेणार. याच्यावरलं इन्सुलेशन काढून टाकायचे. बघू शकता जाळीला आपण इन्सुलेशन काढलेले. तर मी आता तुम्हाला कनेक्शन दाखवतोय कसे करायचे. ह्या 3 कॉईल आहे. ही वायर कमी असल्यामुळे आपण थोडी वायर वाढवलेली आहे. तर ह्या 3 कॉईलच्या स्पीडच्या कॉईल आहेत. तर ही आपण देणार आहोत इथं कार्बन पट्टीला. तर आपण आता लग लावून घेऊन कार्बन पट्टीला वायर कनेक्ट करू. हे बघा 3 वायर आहे. 3 वायर स्पीडच्या ह्याला कनेक्शन कार्बन पट्टीला दिलेली आहे. तर ह्या साईडच्या 2 कॉईल आहेत. तर एक आपण रोटर स्विचला देणार आहोत और एक कार्बनला देणार आहे. सेम आपण तसंच करणार आहोत की आपण आता रोटर स्विचला देणार. तर या स्विचच्या वायरी आपण आता स्विचला लावून घेऊ. हा स्विच आहे, हे स्पीड आहे 0 1 2 3 आणि इथं आपला AC सप्लाय येणार आहे मेन. हा 0 रिवर्स केल्यावरती हा चालू होणार. तर हे 3 नंबरचे कॉईल आहे. आपण 3 नंबरच्या कॉईलला इथं पाहू शकताय. 3 नंबरच्या कॉईलला आपण हे लावून घेणार आता. ओके. त्याच्यानंतर 2 नंबरचे कॉईल आपण लावून घेणार स्विचला. हे बघा 2 नंबरचा. 2 नंबरची कॉईल बसवलेली आहे. पण थोडी वायर घेणार आहे. हे बघा आपण ह्याला जॉईंट करणार आहे आता. मला दाखवतोय कसं करतोय व्हिडिओ, तुम्ही पहा तर लक्षात येईल. ही 1 नंबरची कॉईल आहे आपली लास्ट कॉईल. तर आपण ह्या कॉईलला ही कॉईल जॉईंट केलेली वायर आपण इथं लग टाकून घेणार आहे. तर इथे एक आपण लग लावणार आहे. इथे एक आपण लग लावलाय. हे पाहू शका. आता आपले 2 टर्मिनल बाकी आहेत. हे आपण 1 नंबरसाठी, हे 0 साठी.
बघू शकता आपले कनेक्शन ओके झालेले आहे. आता मी तुम्हाला रोटर स्विचचे वायरीला लग लावून चालू करतो. बघा आपण आता याला लग लावू. व्हिडिओ जर तुम्ही शेवट पाहिला तरच तुम्हाला कळणार आहे. हे बघा, ही आपली वायर आहे आता ओव्हरलोड स्विचची. तर आपण इथं मेन सप्लाय रोटर स्विचला आपण सप्लाय दिला की आपला मिक्सर चालू होणार आहे. तर आता अशा प्रकारे आपली मोटर फिटिंग झालेली आहे. हे बघू शकताय, ह्या 3 वायर आपण स्विचला दिलेल्या 1 2 3. ही वायर एक कार्बन ब्रशला दिलेली आहे. ह्या 2 कॉईल एक रोटर स्विचची एक कार्बन ब्रशला दिलेली आहे. आपण आता हिला ह्या वायरला रोटर स्विचच्या वायरला आणि मेन सप्लायला स्विचचा सप्लाय देणार आहे. आपण चेक करणार. तर आपण आता कार्बन टाकून घेऊया याच्यामध्ये. आपण आता कार्बन टाकलेला आहे. इकडं कार्बन ऑलरेडी आहे कार्बन पट्टी मधला. बघू शकता. तर आपण आता सप्लाय देऊया त्याला. बघू शकता आपण आता इथं टर्मिनलला वायर लावलेली आहे. दुसरी वायर आपण रोटर स्विचच्या प्लगला देणार आहोत. आपण आता सप्लाय देऊन मोटर चेक करणार आहे. पाहू शकताय. बघू शकता आपली मोटर चालू झालेली आहे. अशा प्रकारे आपण 1 नंबरच्या स्विच चालू केलेली आहे. बघू शकता 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. तर आपण पॅरलल सप्लाय देऊया. तर अशा पद्धतीने आपण मोटर कशी फिटिंग करायची व कशी आर्मेचर फीड कॉईल टाकून मोटर तयार करायची ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ही कॉईल कशी वाइंडिंग करायची आहे. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आमचा व्हिडिओ